एक आहे सगळ्यांचा, तुमचा सर्वांचा आत्मा एक रूप आहे. भेद कुठे आहे? भेद देहाशी आहे. त्याच्यामध्ये जी रचना आहे त्या रचनेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या मंत्रांचे जे लक्षात ठेवा, प्रत्येक मंत्राचा एक साऊंड इफेक्ट आहे. प्रत्येक मंत्राचा जो नाद असतो त्या नादातून विशिष्ट प्रकारच्या लहरी जन्माला येतात. त्या लहरींचे आपल्या अंतःचक्रांवरती परिणाम आहेत. त्या परिणामातून आपला विकास किंवा आपला अपकर्ष आहे. आणि तो जर बघितला तर काही सूक्त स्त्रियांच्या विकासाच्या दृष्टीने हानिकारक आहेत. म्हणून ते त्यांनी म्हणू नयेत. वेदांच्या ऋचा असो की श्रीसूक्त असो, जसं डायबिटीज झाल्याने साखर खाऊ नये असं म्हटल्याने काही कमी जास्तपणा आहे का? नाही आहे. साखर ही डायबिटीज खाणाऱ्याला उपकारक नाही. तसं काही मंत्र स्त्रियांना उपकारक नाही. म्हणून त्यांना आपल्याला हे सांगितले आहे, जर स्त्रियांना मंत्र म्हणायचेच असतील तर त्याने ब्रह्मचारिणी राहून मंत्र म्हणावे. आमच्या इथे ब्रह्मवादिनी गार्गी होती, ब्रह्मवादिनी मैत्रेयी होती, परंतु संसारी राहून स्त्रियांच्या बाबतीमध्ये दूरगामीपणाने त्यांच्यावरती विपरीत परिणाम होतील म्हणून त्या मंत्रांना त्यांनी नाही म्हटलेले. एवढा त्याचा अर्थ आहे. आता पलीकडे भगवंताचे लीलावतार किती झाले? भगवंतानी याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल अंशावतार घेतले, कलावतार घेतले, पूर्णावतार घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतलेले. सगळे अवतार सारखे नाही हे लक्षात घ्या. पूर्णावतार फक्त एक आहे, तो कोण? भगवान श्रीकृष्ण. मर्यादावतारामध्ये भगवान श्रीराम आहे आणि बाकीचे सगळे अंशावतार आहेत, कलावतार आहेत. आता त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे पहा, ते म्हणत आहे भगवंतांनी वराहाचं शरीर धारण केलं, तो त्यांचा अवतार आहे. तो त्याच्यानंतर रुची नावाच्या याला त्याला एक त्याला हरी नावाचा अवतार घेतला. कर्दमाची पत्नी होती, देवहूती, हिच्या गर्भामध्ये कपिल मुनींच्या रूपाने ते आले, तो एक अवतार आहे. महर्षी अत्रींच्या याच्यामध्ये ते दत्तात्रेय म्हणून आले. त्याच्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, नारदा सृष्टी प्रारंभी विविध लोक निर्माण करण्यापूर्वी मी अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये माझे जे पुत्र आहेत त्याच्यात सनक सनंद हे देवाचे अवतार आहेत. धर्माची पत्नी होती मूर्ती, हिच्या पोटी भगवान नरनारायणाच्या रूपाने आले. हे नरनारायण बद्रीनारायणाच्या रूपाने तिथे बसलेले आपल्या इथे. बरं, नारदा शंकर त्यांचा अवतार आहे, कामदेवाला जाळू शकले. बरं, त्याच्यानंतर ध्रुव हा त्यांचा दोन गोष्टी आहेत. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे यद यद विभूतिमत् सत्वम. भगवद्गीता आणि भागवत हे एकमेकांचे मृदंग साथ बोलतात. इकडला नाद आणि इकडला नाद या दोघांचं मिळून परमात्म्याचा अर्थ मिळतो. भगवद्गीतेमध्ये यद यद विभूतिमत् सत्वम श्रीमदूर्जितमेव वा. ज्या ज्या ठिकाणी माझं विभूतिमत्व तुला सापडेल त्या त्या ठिकाणी परमेश्वरी अवताराचा. तर आपल्याला काय दिसतं, हे जे सगळे संत आहेत इथे भगवंताचं अस्तित्व आहे. अस्तित्व आणि अवतार शब्दांमध्ये फरक आहे. आपण गोंधळ करतो, नाना म्हणजे दत्ता अवतार, बाबा म्हणजे शंकर अवतार, असे असं. अवतार हा शब्द प्रयोग विशिष्टांनाच लावायचा, अवतार सरसकट लावायचा नाही. अंश आहेत, त्यांची पूर्ण कृपा घेतलेले लोक आहेत आणि ते भगवंताच्या कार्यासाठी फक्त आलेले आहेत. म्हणजे अवतारी पुरुष जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दत्त आहे. पहा, ते सांगतात हे संपूर्ण विश्व भगवान नारायणामध्ये भरून राहिले. स्वतः गुणांनी रहित असून सृष्टीच्या आरंभी मायाच्या द्वारा ज्यांनी विश्वाची उत्पत्ती केली, स्थिती केली आणि लय केला त्याच्यात ते भरलेले आहेत. नंतर मी सांगितलं पहिला अवतार विराट पुरुष आहे. नंतर काळ. काळ काय आहे कधी विचार येतो का डोक्यामध्ये? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाइम? काळाची काय व्याख्या? काळाची व्याख्या काय? हा काळ सुरू कुठून झाला? हा काळ कुठपर्यंत जाणार आहे? तुम्ही आणि आम्ही फक्त काळाच्या प्रभावातले छोटेसे बुडबुडे हो. 5-50 वर्ष राहायचं, फुटून मरून जायचं, चालला प्रवाह पुढे. असे किती एक आले किती एक गेले. हा काळ कुठून सुरू झालाय? भगवान नारायण म्हणतात कालोस्मी, मीच काळ आहे. काळ ही माझी शक्ती आहे. माझ्या इच्छेने काळ निघाला, कुठून निघाला माहीत नाही, कुठे जाणार आहे हे माहिती नाही. त्याच्यामध्ये या कालप्रवाहामध्ये तुमच्या माझ्यासारखे 84 लक्ष योनीतले अब्जावधी जीव वाहत आहेत या कालप्रवाहामध्ये. पहा, ते म्हणते या सगळ्याच्यामध्ये आता त्याने सांगितलेलं आहे
की हे बा ते म्हणतात की भगवंतानी काल नावाचा जो आहे पुरुष आहे त्याची, आणि नंतर पुढे म्हणतात मन्वंतर निर्माण झाले. किती मन्वंतर निर्माण केली? 14 मन्वंतर निर्माण केली. सध्या मन्वंतर कोणतं चालू आहे? वैवस्वत नावाचं मन्वंतर चालू आहे. श्वेतवराह कल्प सध्या चालू आहे. वैवस्वत मन्वंतरे श्वेतवराह कल्पे अस्मिन वर्तमाने यावेळेची याच्यामध्ये सध्या आपण हे करतो. म्हणजे लक्षात ठेवा, एकमेव आपल्या इथली ही कालगणनेची रीत आहे. श्रीमद भगवतो महाविष्णो विष्णो असे 2 शब्द येतात संकल्पामध्ये. महाविष्णू म्हणजे नारायण आणि विष्णू म्हणजे प्रतिपालन करणारा विष्णू देवता. महाविष्णू विष्णूवर आज्ञया यांच्या आज्ञेने महाविष्णूवर विष्णूवर आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीय परार्धे. ब्रह्म्याचं आयुष्य 2 परार्ध आहे. अद्य ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे 28तमे कलियुगे कली प्रथम चरणे. 28व्या कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण चाललेलो. 28तमे कलियुगे कली प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे नर्मदायाः परिसरायाम. आपण तर इथलं म्हटलं तर आपण नर्मदेच्या परिसरात आहोत. आणि पुढे अस्मिन संवत्सर, आता संवत्सर सर्वजित नाम संवत्सर आहे. आता दक्षिणायन सुरू झालेलं आहे, सुरू होईल. सध्या उत्तरायण आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेपासून दक्षिणायन सुरू होतं. पुण्यापर्यंत मकर संक्रमणापर्यंत, मकर संक्रमणापर्यंत दक्षिणायन असतं. मग मकर संक्रमणानंतर आत्तापर्यंत उत्तरायण आहे. अधिक ज्येष्ठ मास आहे हा. अधिक ज्येष्ठ मास आहे. अद्य परवा चतुर्थी झालेली आहे, पंचमी झालेली आहे, षष्ठी आहे. अद्य दिने षष्ठ्याम. अद्य वासना गुरुवासरे. अद्य दिवस नक्षत्रे. आज कोणतं दिवस आहे? नक्षत्र आहे. चंद्र कशाला आहे? गुरु कशाला आहे? अस्मिन वर्त. हा आदिकाळापासून या क्षणापर्यंतचा कालावधी फक्त भारतीयांना सांगता येतो. बाकी पाश्चात्यांचं कॅलेंडर गोंधळ आहे. हे तुम्हाला मी अधिकारपूर्वक सांगतो. आमचं चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रारंभी होणारं सौरमानाने आणि चांद्रमानाने असणारं हे सगळी कॅलेंडर अचूक आहेत, योग्य आहेत. आमची सूर्यग्रहणं ही करेक्ट आहेत. याच्यामागे हजारो वर्षांचं इथे पलीकडे सांगतायत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या यांचं हे केलेलं आहे, उल्लेख केलेल्या अवतारांचा. या सगळ्या अवतारांचा आपण हे घेणार आहोत, परामर्श घेणार आहोत. इदम भागवतम नाम यन्मे भागवतोदिदम संग्रहयम विभूती नाम. याच्यामध्ये संग्रह आहे. कोणाचा? विभूतींचा. विभूतींचा संग्रह कोण? भगवंताच्या सर्व विभूती त्यांचा याच्यामध्ये संग्रह आहे. भगवंताचं आदिनारायणाच्या सगळ्या शेवटी तुम्हाला एकादश स्कंदामध्ये नारायणाची इच्छा होती, आदिनारायणाची, की माझंच रूप मला पाहावंसं वाटतं. आणि म्हणून श्रीकृष्ण आणि अर्जुनाला ते भेटायला बोलवतात आदिनारायण. इतकं गोड कथा आहे. श्रीकृष्णाला घेऊन अर्जुनाला घेऊन श्रीकृष्ण आपला रथ घेऊन आदिनारायणापर्यंत जातो. आणि तिथे आदिनारायण सांगतो की येतो आता घरी परत. जसं मुलाला आईने सांगावं तसं असं गोड भाग आहे त्याच्यावर. तुम्ही फक्त काही कधी कधी तुम्हाला असं वाटेल की काहीतरी कठीण बोलतात की झोपून घ्या लागेल, परंतु जाऊ नका, थांबा. याचं कारण असं की बा सुख ज्याच्यात सुख वाटेल ते करा. माझं काही म्हणणं नाही, मला तर जागं राहायचं आणि ते राहणार जागे. बाकी माझं कोणावर बंधन थोडी आहे, त्याच्यावर सगळे मुक्त आहात तुम्ही. पुढे तर राजा परीक्षितांनी विविध प्रश्न विचारले. ते म्हणते संग्रहोयम विभूतीनाम त्वमेतत् विपुलीकुरु. त्याने नारदाला सांगितलं याचा तो विपुलीकर, आणि विपुली केलेलं भागवत म्हणजे आपण वाचतोय ते. आता परीक्षितांनी विविध प्रश्न विचारलेले आहेत आणि या विविध प्रश्नांमध्ये भगवंता ते म्हणतं भगवान ब्रह्मदेवाने नारदाला भगवंताच्या गुणाचं वर्णन करायचा आदेश दिला. त्यांच्या कथा मंगलमय असून त्या ऐकून सर्वांना नारद देव दर्शन देतो. हो खरी गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, चित्तामध्ये सदैव मंगल वासना करा, मंगल चिंतन करा, मंगल नामस्मरण करा. हे लक्षात घ्या. तो मंगलांचा मंगल आहे, मंगलानामच मंगलम असा तो परमात्मा आहे. तुकडोजी महाराजांचे 2 शब्द आठवतो, सांगतो तुम्हाला. मंगलमय
मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मनमानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत, मनमानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत. सोहम ध्वनि गान गान स्वरूप पाहू दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. भवसागर अगदी घोर षडरिपु हे करीती दूर, भवसागर अगदी घोर षडरिपु हे करीती दूर. तुकड्याची नाव पार पार होऊ दे, मंगलमय नाम तुझे. हे गोड म्हणतात. संतांची चरण धुळी लागो या देह कुळी, संतांची चरण धुळी लागो या देह कुळी. भक्तीच्या प्रेम जळी मत्स्य होऊ दे. भक्तीतून बाहेर काढले की प्राण गेला पाहिजे, अशी माझी स्थिती कधी होईल? मला भक्तीतून बाहेर काढले की माझा प्राण गेला पाहिजे. भक्तीच्या प्रेमजळी मत्स्य हो. तुकडोजींना आम्ही पाहिल्या बरं, आम्ही तुकडोजींच्या चरणांवर मस्तक ठेवलंय. आमच्या अमरावतीला 3 मोठे संत झाले. एक नारायण गुरु, ज्यांनी 45 वर्ष यज्ञ केला, 2 यज्ञ दरवर्षी, आणि पंढरीची वारी केली. 2 यज्ञ दरवर्षी आणि पंढरीची वारी हे 45 वर्ष त्यांनी केल्या. अयोध्येहून नारायण गुरु आले होते. प्रथस्थानी एकटे होते, ब्रह्मचारी होते, दिव्य पुरुष होते, खंडयोगाचे अधिकारी पुरुष होते. दुसरे गाडगे महाराज. या गाडगे महाराजांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, यशोदानंदन गोपाला नंद नंदन गोपाला, यशोदानंदन गोपाला हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आमच्या डोळ्यांनी त्या महापुरुषाचं दर्शन घेतलं. आनंद. लहानपणी मी शाळेत होतो तेव्हाची गोष्ट आहे. तिसरे नारायण गुरु तुकडोजी महाराज. या तुकडोजी महाराजांचे शिष्य अच्युत महाराज, ज्यांनी भागवताचा ओबीमध्ये अनुवाद केलेला आहे, ज्यांचे 2 पद आपण रोज म्हणतो. तुझे ध्यान जडो हे त्यांचं पद आहे आणि आरती त्यांची आहे. अच्युत द्वादश स्कंद सांगूनी जोडीत असे हाता. आणि माझे परममित्र आहे, कौंडिण्यपूरला त्यांचा आश्रम आहे आणि आत्ता त्यांची 75वी झाली नागपूरला. त्यावेळेला मी योगायोगाने, म्हणजे लग्नापूर्वी जे माझे मित्र आहेत, लग्न झाल्यानंतर बाबा, अण्णा आणि नाना हे 3 जण माझ्या जीवनात आले. लग्नापूर्वी हे 3 संत माझ्या असे होते की दररोज नारायण गुरु आमच्या घरी यायचे आणि आमचं घरदार सगळं उठून त्यांना चहा असेल, दूध असेल. 6:30 त्यांच्या गुरूंची समाधी स्मशानात होती. शंकर महाराज, त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे प्रोफेसर खानविलकरांनी, बरं. आणि ते रोज सकाळी 5:30 वाजता गुरुच्या पूजेकरता जायचे. आणि गुरुची पूजा, एक त्यांचा रिक्षेवाला असा, मग त्यांचे ठरलेले 10-12 घरं होते. तुम्हाला आठवतं का नारायण गुरुचं नाव? तुम्ही अमरावतीच्या आहात ना, तुम्ही काही मला काही रिस्पॉन्स नाही देत आहे? अच्छा, नाही तुम्ही पाहिलं होतं की त्यांना? हा, आमच्या घरातल्या आई काकू यज्ञामध्ये सोहळ्यात वाढायला जायच्या तिथे. आणि म्हणजे आयुष्यामध्ये माझ्यावरती परिणाम करणारा. आणि ज्या वेळेला मी उज्जैनला यायला निघालो, म्हणजे आमच्या घरातली इतकी श्रद्धा होती की लग्न ठरल्यानंतर, लग्न व्हायच्या आधीच आम्हाला दोघांना आमच्या आईवडिलांनी एकत्र घेऊन जाऊन गुरूंच्या पायावर टाकलं. वडिलांनी सांगितलं की गुरु आमची ही उडणारी सून आहे. ते चालले होते पंढरीच्या यात्रेला. त्याने आम्हाला, मग मला
आणि मी ज्या वेळेला इकडे यायला नाही करतो तेव्हा गुरूंना वंदन करायला गेलो. गुरु मला तिकडे नोकरी आली, जाऊ का? जा म्हणाले. रेवायाम तटसी तपम करूया असं बोल. हे त्यांचे शब्द आहे. आणि नारायण, मी जे खऱ्यांचं काल उदाहरण घेतलं, माझ्या वडिलांचे मित्र ते खरे म्हणजे नारायण गुरूंचे अनन्य भक्त. त्यांनी नारायण गुरूंचं स्तोत्र दिलंय 5 अध्यायांचं. ॲडव्होकेट खरे आपल्या अमरावतीचे, तुम्हाला कदाचित माहिती असेल, कॅम्पवर राहत होते. असो सांगायची गोष्ट, राजा परीक्षितांनी जे वेगवेगळे प्रश्न विचारले ते या मंगलमय कथा ज्या आहेत यांचं चिंतन करा. रस्त्याने जाताना सुद्धा माझी तुम्हाला विनंती आहे, रामरक्षेतले श्लोक म्हणा, भगवंताचं नामस्मरण करा. अहो येता जाता उठत बसता काय करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. याच्यात एक आनंद आहे, लक्षात ठेवा. तुमच्या इंद्रियांना, तुमच्या मनाला, बुद्धीला वेगळाच आहे. तुम्हाला हसू येईल. तुम्हाला माझा पिरियड असायचा 7:40ला. मी जर काय लवकर गेलो, आमची बायको मला म्हणायची की तुम्ही प्रोफेसरच आहात की आणखीन काही आहे, लवकर कशाला जाता कॉलेजमध्ये, एवढ्या झाडायचं बिडायचं तर काम नाही तुमच्याकडे, असं तिला दाट शंका होती. तर मी लवकर जायचा, तर मी माझी खोली उघडून बसायचा, हरिपाठ वाचायचा मी विद्यार्थी येईपर्यंत. विद्यार्थी राजे असतात आणि आपण गुलाम असतो, ते त्यांच्या इच्छेने येतात. तर त्याच्यामुळे ते 7:35 ते 7:40ला येतील, 7:50ला येतील, असं येत असतं. पण आपण म्हणजे आपलं अनुसंधान पाहिजे. मला काय म्हणायचं, कोणती गोष्ट रोम इज नॉट बिल्ट इन अ डे, नेव्हर फॉरगेट दिस फॅक्ट. घडत 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 मनुष्य घडत असतो, एकदम घडत नसतो. पहा पुढे ते म्हणतात की चतुश्लोकी भागवताची गोष्ट सांगितली. आता आपण आता हळूहळू आपल्या ह्याच्याकडे निघालोय. शुकदेव ते म्हणत आहेत चतुश्लोकी शेवटी भागवत म्हणजे काय हो, एका मिनिटात सांगा. तुम्ही स्वतः ब्रह्मरूप आहात याची तुम्हाला साक्षात्कार जे करून देतं ते भागवत. तुम्ही ब्रह्मरूपच आहात, तुम्ही देह नाहीये, तुम्हाला नाव नाहीये, तुम्हाला रूप नाहीये, तुम्हाला लिंग नाहीये, तुम्हाला जात नाहीये, तुम्हाला वर्ण नाहीये. तुम्ही कोण आहात? ब्रह्म आहात. हे परमसत्य आहे. 3 प्रकारचे सत्य असतात जगामध्ये. एक पारमार्थिक सत्य असतं, एक प्रातिभासिक सत्य असतं आणि एक व्यावहारिक सत्य असतं. देर आर 3 ट्रूथ्स इन द वर्ल्ड. तर व्यावहारिक सत्य आपण पाहतो, जगत सत्य वाटतं, हे व्यवहार आहे. हे व्यावहारिक सत्य आहे. हे जगत सत्य वाटतं. मिथ्येची जग हे सदया, हे माहिती असून जगत सत्य वाटतं, हे व्यावहारिक सत्य आहे. त्यामुळे हे खोटं आहे. एक दुसरं प्रातिभासिक सत्य असतं, ते आपल्याला भासतं सत्य असल्यासारखं, पण मुळात सत्य नसतं. जसं मृगजळ दुरून पाहिलं की असं वाटतं की पाण्याच्या लाटा चालल्या आणि आपण जसं जसं जवळ जावं तसं लक्षात येतं की नाही, हा तर भास आहे, दृग्भास आहे. आणि दुसरं पारमार्थिक सत्य असतं, अल्टिमेट रिॲलिटी, जी असतेच असते, जिला सिद्ध करायकरता कुठल्या प्रमाणांची गरज नसते. सूर्यनारायण आहेच, परमात्मा आहेच, गरज नाही. ज्या अर्थी प्रकाश आहे त्या अर्थी बघत नाही आहेच. तसं याच्यामध्ये तुम्ही ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा, हे सूत्र आहे. तुम्ही ब्रह्मरूप आहात, मी ब्रह्मरूप आहे, हे ब्रह्मरूप आहे. यच्च यावत यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिबा तत्सर्वं ब्रह्मरूप. हे आपल्याला अनुभूतीला येतच नाही ना. मग आणि आहे तर खरं. बरं, हे आलेलं नाहीये, खोटं नाहीये. हे जे सगळे आमचे संत आहेत हे ब्रह्मरूप आहे. नित्यानंद स्वरूप भद्रराज महाराज ब्रह्मरूप आहे. नाना तराणेकर महाराज ब्रह्मरूप होते. गजानन महाराज ब्रह्मरूप आहे. ब्रह्माला अग्नी जाळत नाही. नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शौषयति मारुतः. हे त्यांनी याची जीवन याची डोळा दाखवलाय. मला नर्मदात बुडवणार नाही आणि अग्नी मला जाळू शकणार नाही. हे ब्रह्मरूप आहे. हे ब्रह्माची सगुण मूर्ती आहेत सगळ्या संत ज्ञानेश्वरांपासून त्याच्या. मग हे नाही असं नाहीये. मग आपल्याला आपण ब्रह्मरूप होण्याच्यासाठी
जे बोध, जो ज्ञान, जी भक्ती, जे साधन, ते भागवत. आणखीन काहीही नाही. मग हे करायकरता काय करावं लागतं? 2 गोष्टी कराव्या लागतात, लक्षात ठेवा. थिअरॉटिकली तुम्हाला लॉजिकली एक गोष्ट पटवावी लागते. एक थिअरी एक असते आणि एक प्रॅक्टिकल असते, अप्लाइड असतं एक आणि मूळ असतं एक. थिअरॉटिकली तुम्हाला एक गोष्ट पटवावी लागते की दिस इज द थिंग. व्हॉट इज दी फिलॉसॉफी? मी, ईश्वर आणि जग. मी, ईश्वर आणि जग या तिघांमधली जी रिलेशनशिप आहे ती म्हणजे फिलॉसॉफी आहे. मी म्हणजे ईश्वर, जगत आणि जीव या तिघांमधलं जे नातं आहे, या तिघांमधला जो संबंध आहे, या तिघांमधलं जे वैशिष्ट्य आहे ते समजावून घेणं म्हणजे जग, म्हणजे तत्वज्ञान. हे ज्ञान आहे, हे तत्वाचं ज्ञान आहे. हे प्रॅक्टिकल नाही आहे. आणि प्रॅक्टिकल मिळतं, हे साकार करतात, तत्वज्ञान जगतात. तुमचं जीवनच हरिओम तत्सत आहे, असं हरिओम तत्सत झालेलं एक जीवन बोलतंय. तुम्हाला तुमचं जीवनच हरिओम तत्सत आहे हे सांगणारं कोण तत्व आहे? हे हरिओम तत्सत हे तत्व आहे. आणि हे जगणारं एक तत्व आहे भक्तराज नावाचं. हे भक्तराज नावाचं तत्व आपल्या मुखाने तुम्हाला सांगतंय जीवन का आधार हरिओम तत्सत. म्हणजे श्रीकृष्ण सांगतोय, मी सांगतोय तुला, स्वतः स्वयमेव पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगतोय. हे प्रॅक्टिकल आहे, ही अनुभूती आहे. साक्षात्कार कोणाचा कोणाला होतोय? तुमचाच तुम्हाला होतोय. तुम्ही आणखी बाहेरचा होत नाहीये, तुमचाच तुम्हाला साक्षात्कार होतोय. आत्म्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तुमचाच तुम्हाला साक्षात्कार होतो. परमात्मा परब्रह्म आहे, आत्माही परब्रह्म आहे. आत्म्याला कळतं की मीच परब्रह्म आहे. हा साक्षात्कार झाला की तुमचं देहातून, या प्रपंचातून, याच्यातून एकदम चित्त बाजूला होऊन जातं, वेगळे होऊन जातात. आणि असे झालेले आहेत लोक. हे म्हणजे भागवत आहे. आणि असं जगलेले जे भक्त, असं जगलेले जे परमात्मा, असं जगलेले जे संत, त्यांचं चरित्र म्हणजे भागवत आहे. आलं का लक्षात? आणखीन वेगळं असं काही नाही. तर आपल्याला कधी कधी फिलॉसॉफी समजून घ्यायची. अरे फिलॉसॉफी म्हणजे काय हो? पदार्थाची रेसिपी. एकदम तुम्हाला कळेल काय का. आणि अनुभूती म्हणजे काय? आमच्या हातात डिश. आम्ही डिश खाऊन तृप्त होतो आणि तुम्ही रेसिपी समजून करायला तृप्त असता. फोनवर विचारतात मग रेसिपी काय ग याची? प्रक्रिया. रेसिपी म्हणजे प्रक्रिया. अमुक पदार्थांचं किती घटक, काय, कसं करू, काय करू, हे, आणि मग तो पदार्थ सिद्ध होतो. ती स्थिती याच्यामध्ये. इतका सोपा सिद्धांत, इतकं सोपा दृष्टांत तुम्हाला दिला. पहा पुढे. हे पहा, ब्रह्मदेवाने त्या हंसरूप नारायणाला नमस्कार केला आणि ते म्हणतायत, ब्रह्मदेव म्हणाले, देवा तुम्ही मायेचे स्वामी आहात. भगवंतानी सांगितलंय की तू ध्यानात ठेव. भगवंताने ब्रह्मदेवाला नाही, तुम्हाला मला. हे बघा लक्षात ठेवा, दुसरं एक तत्व. तुम्ही आणि ब्रह्मदेव एकसारखे आहात. तुम्ही म्हणाल की तुम्ही काहीच्या काही बोलता नाही, मी माझं सांभाळून विधान करेन मी. ब्रह्मदेव आणि तुम्ही सारखे कसे आहात? तुम्हाला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला आयुष्य आणि मर्यादा आहे. मुंगीचं आयुष्य कणभर असेल, क्षणभर असेल. ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध आहे. 2 परार्ध हा काळाचा एक अवयव आहे. 100 वर्ष हा काळाचा एक लहानसा तुकडा आहे. काळाचा सगळ्यात लहानसा तुकडा म्हणजे क्षण. क्षणाचा आणखीन तुकडे केले तर निमिष. असे काळाच आहे. आणि काळाला लांबवलं तर अनंत, अनलिमिटेड. ही काळाची अमर्यादता आहे आणि ही काळाची मर्यादा. तर ब्रह्मदेव सुद्धा मर्यादित आहे. म्हणून ब्रह्मदेव आणि आपण हे दोघे जण सारखे आहोत. ब्रह्मदेवालाही शाप आहे. ब्रह्मदेवाचाही, त्याला ज्याला तप करावं लागतं तो ब्रह्मदेव आपणही तप करून मोठे होत असतो. तोही तप करून मोठा झालाय. म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे? थोडक्यात सुधाकरराव जागे आहात ना? तुमच्यामध्ये देव, दानव आणि मानव तिघांची वस्ती आहे एकातच. सत्वाचा उदयोस्त होतं तेव्हा तुम्ही देवत्वाकडे जाता. तामसाचा उदय होतो तेव्हा तुम्ही राक्षसत्वाकडे येता. आणि दुसऱ्याच्या आपणाशी चिमोटा घेतला, जीव कळवळून गेला. त्याला जर चिमटा घेतला दुसऱ्याला तर त्याचाही जीव कळवळेल की नाही, एवढी सहसंवेदना ज्याला असते तो मानव आहे.
मानवाला एवढी सहसंवेदना पाहिजे. जे मला दुःख आहे, मानवाची सहसंवेदना द्रौपदीने काल दाखवली. या अश्वत्थामाला आई आहे, पुत्र शोकाचं काय दुःख आहे ते मी भोगते, याला मारू नका, याच्या आईला दुःख होईल. ही सहसंवेदना आहे, दान नाहीये, ही सहसंवेदना आहे. म्हणून आपल्या याच्यामध्ये कधी असं एकमेकांना उपदेश नाही, सहनव भुनक्तु सहवीर्यं करवावहै, असं सह म्हटलेलं आहे आपल्याला. कारण आपण सगळे सारखे आहोत. आपल्याला ऊन पाऊस वारा पाणी सगळ्याचा ताप आपल्याला आहे. आपल्यापैकी असं कोणी नाही की मी पावसाला घेत नाही असं म्हणणारा. पहा पुढे ते सांगतायत, त्यांनी चतुश्लोकी भागवताचा हे केला आणि मग आपल्याला दिसेल ब्रह्म. आता हे मी चतुश्लोकी भागवत वाचून दाखवणार आणि आजची हे संपणार, प्रातःकालीन सत्र संपणार आहे. ब्रह्मदेवाला त्याने उपदेश केला. भगवान म्हणजे मी तू या अविचल समाधीत लावून कल्पकल्पांमध्ये विविध सृष्टी रचना कर, असा वर दिला भगवंतानी ब्रह्मदेवाला. शुकदेव म्हणाले, ब्रह्मदेवाला असा उपदेश करून भगवान गुप्त झाले. त्यांचं इंद्रिय गोचर रूप दृष्टी पडून नाहीसं झालं. एक लक्षात घ्या, आता एक शब्द आलाय आणि मला शब्द आला की मी एकदम तिथे थांबतोच, कारण मला तो शब्द तुमच्या हृदयात बसवायचा आहे. परमात्मा इंद्रिय गोचर नाही. इंद्रिय गोचर शब्दाचा अर्थ काय? इंद्रियांना जो दिसतो. गोचर शब्दाचा अर्थ काय? ज्योतिष्यांना विचारा. गोचरीचे ग्रह म्हणजे सध्या दिसणारे ग्रह, सध्या गुरु कुठे आहे, रवी कुठे आहे, चंद्र कुठे आहे, हे गोचरीचे. आणि तुमच्या जन्माचे वेळचे ग्रह म्हणजे तुम्हाला काय अंश तुमच्या हे असतील, दशा असतील, महादशा असतील, 7.5 जन्माला आले तेव्हा होतील, मग आता यांचं तौलनिक विचार करून तुमच्याशी ते फलादेश बोलत असतात. तर इंद्रियांना गम्य होणारा, इंद्रियांना दिसणारा, इंद्रियांना समजणारा असा परमात्मा नाहीच आहे. परमात्मा कसा आहे? भक्ती गोचर आहे, इंद्रिय गोचर नाही. इंद्रिय गोचर वस्तू स्थूल आहे सगळ्या. माझ्या डोळ्यांना दिसायची मर्यादा आहे, माझ्या हातांना पोचण्याची मर्यादा आहे, स्पर्शाची माझी मर्यादा आहे. अतिशीताला मी हात लावू शकत नाही, अतिउष्णालाही मी हात लावू शकत नाही. सगळ्यांच्या त्या इंद्रियांच्या अधीन आणि इंद्रियांच्या अतीत असे 2 शब्द आहेत. तर परमात्मा हा इंद्रियातीत वस्तू आहे, इंद्रिय गोचर वस्तू नाही. तो मात्र तो भक्तराज महाराज आमचे काय म्हणतात? आत्मचक्षु निरीक्षण करी. आत्मचक्षु जे आत्मचक्षुनी, ज्ञानचक्षुनी, मनश्चक्षुंनी, चित्ताच्या चक्षुंनी परमात्मा दिसतो आणि तो भावरूप आहे परमात्मा माझा. आणि त्या परमात्म्याचं दर्शन तो भक्तिगोचर आहे, दृष्टीगोचर नाही. आणि त्या परमात्म्याचं त्याने वर्णन केलेलं आहे. परमात्मा निघून गेलेला आहे. पाहते म्हणतात ब्रह्मदेवाने प्रिय पुत्र होता त्यांचा देवर्षी, भगवत तत्व जाणण्याच्या इच्छेने आपल्या पित्याची त्यांनी विनयाने आणि संयमाने सेवा केली. आणि तेच ब्रह्मदेवानी दशलक्षणयुक्त भागवत पुराण ब्रह्मदेवाने नारदाला पहिल्यांदा सांगितले आहे. भागवत पुराणाचा विकास कसा होत गेला ते आपण पहिल्यांदा चतुश्लोकी भागवत आलं आणि त्याचा हे झालाय. पुढे भगवान म्हणतात चतुश्लोकी भागवताचा आशय सांगतो आणि मग आपण थांबू. ज्ञान विज्ञान सहित असं परमगुह्य माझ्या स्वरूपाचं ज्ञान मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेन विज्ञान सहितम असं माझा विस्तार, माझं लक्षण, माझं रूप, गुण आणि लीला हे यांचं ज्ञान, हे सगळे त्याचे आहे. बरं, विस्तार म्हणजे त्याची व्याप्ती. परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून दशांगुळ उरलाय, इतका मोठा आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून अत्यतिष्ठत दशांगुलम असा तो उरलेला आहे. ही त्याची व्याप्ती आहे. पुढे दुसरे शब्द काय ते म्हणाले? माझा विस्तार, माझं लक्षण. परमात्माची ओळखायची रीत काय? लक्षण म्हणजे काय? लक्षणावरून मनुष्य ओळखला जातो. माझं रूप, परमात्म्याचं रूप नाहीच आहे. रूप पाहो जाता जाहले अरूप. आपण त्याच्या रूपाकडे गेल्याबरोबर आपण अरूपाकडे चालला लागतो. तो रूपातीत आहे. रूप हे संकीर्ण करतं, रूप त्याला बांधतं रंगरेखांमध्ये. तो त्याच्या पल्याड आहे. तो म्हणते आणि माझे गुण आणि लीला यांचं स्मरण म्हणजेच परमात्म्याचं जीवन समजून घ्यायचं, त्याच्या लीला समजून घ्यायचा. दुसरी गोष्ट
परमात्मा ब्रह्मदेवाच्या सृष्टीपूर्वीही होता आणि ब्रह्मदेवाची सृष्टी लयाला जाईल, त्याच्याही नंतर तो राहील. ब्रह्मदेवाची सृष्टी म्हणजे आपण. ब्रह्मदेवाची निर्मिती कोणी केली? परमात्म्याने, नारायणाने केली. एकदा लहानशी गोष्ट समजून घ्या की नरसिंह भगवंताचा जेव्हा अवतार होतो, नृसिंह भगवंताचा अवतार केव्हा झाला? प्रल्हादाकरता झाला. अरे इथपर्यंत कोण आहे? मानव आहे. आणि वरती कोण आहे? सिंह आहे. नर आणि सिंह. हे जे नरसिंहाचं भगवंत ब्रह्मदेवानी याला वर दिला हिरण्यकश्यपूला, त्यावेळेला हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला म्हटलं की तुझ्या सृष्टीत निर्माण झालेली कोणीही व्यक्ती किंवा शक्ती, देवता, दानव, मानव मला मारू शकणार नाही. कोणाच्या सृष्टीत? ब्रह्मदेवाच्या सृष्टीत. आणि नरसिंह ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीबाहेरची गोष्ट आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये नर आणि सिंह यांचं एकत्रीकरण नाहीये कधीही. भगवंत स्वयमेव नरसिंह झालाय. म्हणून विष्णू सहस्रनामात भगवंताचं नाव आहे आत्मयोनी स्वयं जातो वैखान सामगायना. स्वयं जात आहे. माता धाता पितामह. भगवंतच माता आहे, भगवंतच पिता आहे, भगवंतच पितामह आहे. हे भगवंताचं तुम्ही लक्षात घ्या. एकदा माझे प्रोफेसर होते इंग्रजी. भूत म्हणजे कार्य नाहीये. 90 अध्यायामध्ये भगवंत सांगतायत पश्चिमे योगमेश्वरम. मी भूतांमध्ये राहतो पण मी भूत नाहीये. की पंचमहाभूतांचे मी वेगळं आहे. मी आकाशात आहे पण ढग नाहीये. मी ढगात आहे पण मी आकाश नाहीये. त्याच्यापेक्षा मी वेगळं. हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे याचं सांगितलं कार्याच्या पूर्वी ती असलीसारखी कार्यकारण आहेत. माझ्यापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीमध्ये मी प्रविष्ट होतो. मी सृष्टी नाहीये, मी सृष्टीचं कारण आहे. मी सृष्टी नाहीये. नासदीय सूत्रात त्याने हेच म्हटलेलं आहे. माती घटाचं कारण आहे म्हणून ती घटात आहे अन्वयस, आणि ती कारण रूपाने घटाहून निराळी आहे. माती घटात आहे पण माती म्हणजेच घट नाही. यू आर फॉलोइंग. तुम्हाला लक्षात येत आहे? तशी परमात्मा म्हणतो की हो मी म्हणजे सृष्टी आहे पण सृष्टी म्हणजे मी नाही. माझ्यातून सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि असं हे जे 4 श्लोकांमधलं असलेलं गोड भावार्थ सांगणारं संपूर्ण तत्वज्ञानाचं मथित असं सांगणारं हे भागवत 4 श्लोकांमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योवशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. दशमस्कंदामधला 32 ते 35 श्लोकांमध्ये चतुश्लोकी भागवत आलेलं आहे. या चतुश्लोकी भागवताचं स्तोत्रासारखं पाठ योगी लोक आणि संत लोक करत असतात. स्तोत्रासारखं जणू काही हे स्तोत्र आहे, रोज करतात. आणि लक्षात ठेवा, का बरं रोज करायला सांगतात हो आम्हाला? हे एकदा केला अर्थ कळला संपला. असं जर असतं ना तर आपण परीक्षित नसतो झालो. एकदा ऐकलं भागवतन गेला भगवंताच्या दिले. आपण 10 भागवत ऐकून आपण पुन्हा नर्मदेतला गोठात राहतो. कारण काय? कारण तो वाचणे हा महत्वाचा भाग नाहीये. वाचलेलं हृदयात रिचणे, हृदयात थांबणे, माझ्या बुद्धीत शिरणे, बुद्धी बोधस्वरूप होणे. काल मी बोललोय तसं त्या प्रक्रियेतून जोपर्यंत जात नाही, मंथन झालं पाहिजे, चिंतन. एक गोड वाक्य बोलतात ज्ञानोबा माऊली, मंथुनी नवनीथा तैसे घे अनंता वाया व्यर्थकथा सांडी मार्ग. वेगळं आणि वाया व्यर्थकथा सांड सोडून दे, त्याला अर्थ नाही. आणि मंथून जसं ताकातनं लोणी काढतात तसं या विचारांच्या मंथनातून अनंताला समजून घे. हे ज्ञानोबा माऊली सांगतात. इथे आपण आता थांबणार आहोत.
बाकीचं आपण पुढे याच्यात पाहूया. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुझे ध्यान जडो पाय दृष्टी पडो हीच आशा मला. आपले कागद गाणं दिले कथा ऐको गाणी नाम गावो वाणी हीच आशा मला. माया तुझी माझ्या भवताल साई, आनंदा करते ही कोठे जाई. भेद भावन सो ज्ञान दृष्टी दिसो हीच आशा मला. कथा ऐको कानी नाम गावो वाणी हीच आशा मला. मी पाहीन जेथे तिथे तू दिसावा, मी राहीन जेथे तिथे तू असावा. मला सोडू नको प्रेम तोडू नको हीच आशा मला. ऐको गाणी नाम गावो वाणी हीच आशा मला. नटला जगाच्या रूपाने तू देवा, नटा जनार्दना अभिमान गणो क्रोध गणो हीच आशा मला. ऐको गाणी नाम गावो वाणी मी सोडीन देहा तुला पाहुनिया. राहो तुझी सर्वदा प्रेम छाया. अच्युताया दीना पावनारायणा हीच आशा मला. कथा ऐको गाणी नाम गावो वाणी तुझे ध्यान जडो पाय दृष्टी पडो हीच आशा मला. श्रीमन्नारायण नारायण नारायण मंगलारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं सदावसन्तं हृदयारविन्दे.
महाराज की, सद्गुरुनाथ रामानंद महाराज की, हरि ओम तत्सत। नर्मदे हर। नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। अथ ध्यानम्। कस्तूरी तिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे नवमौक्तिकं करतले, वेणुकरे कङ्कणं, सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि, अस्ति स्वस्तरुणी कराग्रविगलत्, कल्पप्रसूनाप्लुतं, वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरी, निर्वाण निर्व्याकुलं, स्रस्तस्रस्त निबद्धनी विविलसत्, गोपी सहस्रावृतं, हस्तन्यस्तनतापवर्गमखिलोदारं किशोराकृति, मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभां, पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठान्, पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमामि केवलं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं श्रीगजानन सद्गुरु। महायोगपीठे तटे भीमनद्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, जिथे नान्दतो ज्ञानराज्यासुपात्र, जया आठवीता महापुण्यराशि, नमस्कारमाला पुंडलीकवरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ भक्तराज महाराज, सद्गुरुनाथ रामानंद नर्मदे हर।
सद्गुरुनाथ येत आहेत ना. चष्मा बदलला का? भगवान गोपाल कृष्णांच्या पूर्ण कृपेने श्रीमद सद्गुरु समर्थ स्वामी श्री भक्तराज योगीराज महाराजांच्या पूर्ण दयेनी कृपेने श्रीमद भागवत स्वरूप श्रीकृष्ण परमात्म्याच्या रमणीय सुंदर आणि अमूल्य अशा अलौकिक अशा अद्भुत अशा त्यांचे चरित्र दर्शनाच्या स्वरूपाचं आपण वंदन करण्याकरता दुसऱ्या दिवशीच्या द्वितीय सत्राला प्रारंभ करतो. उपस्थित सगळ्या मातांना, भगिनींना आणि वैष्णव बंधूंना मी विनम्र भावाने प्रणिपात करतो. सद्गुरू रामानंदांच्या चरणी मस्तक ठेवून आपण आपल्या आता कथेला प्रारंभ करू. प्रातःकाळच्या सत्रामध्ये चतुश्लोकी भागवताचा आशय, चतुश्लोकी भागवताचं संक्षिप्त. चतुश्लोकी भागवत हे अतिशय गूढ आहे आणि त्या गूढ अशा भागवताचं विवरण आणि विपुलीकरण, विस्तारीकरण, त्याचं संपूर्ण त्याचा अन्वय आणि व्यतिरेकांसह विवरण असं आजपर्यंत सर्व मोठमोठाले भागवत भक्त जे आहेत. आपण बघितलंय की भागवत शब्दाचा अर्थ जे परमात्म्या श्रीकृष्णाचे, महाविष्णूंचे परमभक्त आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश इथपासून तर सगळे भक्त आपापल्या परीने करतात. श्रीकृष्णांच्या याच्यामध्ये शुकदेव आणि परीक्षिताच्या या संवादामध्ये शुकदेवांनी भागवतातल्या 10 विषयांचं वर्णन केलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण आता तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्कंदाला स्पर्श करतो. या तीनही याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. याच्यामध्ये तत्वज्ञान पण आहे आणि याच्यामध्ये कथा पण आहे. निव्वळ कथा नाही आणि निव्वळ तत्वज्ञान नाही. आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची अशी एक स्वाभाविक रचना आहे की आपल्याला तत्वज्ञान भेटायला आलं की आपल्या बुद्धीला गुंगी येते. असं वाटतं की आता बरोबर संपावन एकदा कथेवर यावं. पण तत्वज्ञान हा सिद्धांत आहे आणि कथानक हा दृष्टांत आहे. तर दृष्टांत आणि सिद्धांत यांच्या सोबतीने ज्ञानकथा बहरत असते आणि आपल्या हृदयात बसत असते. नामाचं महत्त्व हे निसंशय आहे, पण ज्यांनी नाम घेतलं आणि ज्यांच्यामुळे ते नाम घेऊन जे या जीवनात तरुण गेले, त्यांचा दृष्टांत ज्यावेळेला तुमच्या चित्तावरती बिंबतो त्यावेळेला नामाचं महत्त्व. वाल्या कोळ्यांनी श्रीरामाचं उफराटं नाम घेतलं तरी सुद्धा श्रीराम प्रभूंच्या कृपेला, महत्कृपेला, श्रेष्ठ कृपेला ते पात्र ठरले आणि त्यांना वाल्मिकी मुनिपदावरती त्यांचं आरूढ झाले. हे जे काही हा दृष्टांत. नाम, आपण आता एकचित्त होऊया. नाम किंवा नामी यांचा हा जो संबंध आणि त्यांच्यातला जो अन्वय आहे हा प्राचीनतम आहे, आजचा नाही आहे. नामाचं अपरंपार महत्त्व फक्त कलियुगात आहे. सत्य, त्रेता, द्वापार या 3 युगामध्ये यज्ञ, त्याच्यानंतर तप आणि कर्म या तिघांना महत्त्व आहे. यज्ञ, दान आणि कर्म असं. पण याच्यामध्ये नामाला महत्त्व आहे. 10 विषय जे भागवताचे शुकदेव सांगतायत परीक्षितांना ते ऐका. श्री शुकदेव वाच. भागवतामध्ये सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय असे 10 विषय आहेत. आता ही 10 नावांचं लहानसं संक्षिप्त स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो. सर्ग म्हणजे काय? सर्ग म्हणजे ईश्वराच्या गुणांचा क्षोभ होऊन जी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशी पंचमहाभूत जन्माला आली, हा सर्ग आहे.
सर्ग म्हणजे सृष्टी आणि सर्ग या दोघांमध्ये धातू एकच आहे. सृज सर्जती हा संस्कृत धातू आहे आणि याच्यातून सृष्टी आणि याच्यातूनच सर्ग हा शब्द जन्माला आलेला आहे. ईश्वरांच्या प्रेरणेने गुणांचा क्षोभ होऊन, आता लक्षात घ्या, भगवंतानी आदिनारायणांनी अशी इच्छा केली, स्वइच्छत बहुस्याम प्रजायेय. त्या आदिनारायणाने संकल्प केला की मी बहु होऊन विनटेन. त्याने काय संकल्प केला? मी बहु होऊन अभिव्यक्त होईल. तो होता कोण? आधी कोण होता? एकोहम. तो एकटाच होता. एकोहम बहुस्याम प्रजायेय अशी श्रुती आहे. मी तो जरी एकटा एक होता तरी त्यांनी संकल्प केला की मी बहुविध होऊन नटेन. असा संकल्प केल्यानंतर त्यांनी त्रिगुणात्मक माया निर्माण केली. हे आदिमाया आहे त्याची. हरिमाया या शब्दाचे 2 शब्द आहेत. माया शब्दाचे तुम्हाला 3 अर्थ सांगतो. माया शब्दाचा एक अर्थ असा आहे, माया शब्दामध्ये 2 अक्षर आहेत. एक मा आणि दुसरी या. मा शब्दाचा संस्कृत मधला अर्थ आहे नाही, नसणं. जी मुळा या शब्द हा संस्कृत मधला सर्वनाम आहे. जो जी जे या या यत असं संस्कृतातले 3 शब्द आहेत. या म्हणजे जी, जी मुळातच नाही ती माया, हा पहिला अर्थ. जी मुळात नाहीच आहे ती माया. मग मुळात नाही आणि आम्हाला अखंड भासत राहते आहे म्हणून. मुळात नाही म्हणजे मी अंधारात चाललोय, अंधारात माझी सावली माझी सोबत करते आणि मला असं वाटतंय की भूत माझ्या मागे लागलंय. मुळात भूत नाही, पण त्याच्या भीतीने समजा मी भीतीग्रस्त होऊन जर का धडधड माझी छाती व्हायला लागली तर दुसरं कोणी काही करेल का? मुळामध्ये अंधारामध्ये वाकडी तिकडी दोरी पडली आणि मी साप म्हणून ओरडलो आणि धडधड माझं पल्पिटेशन वाढलं आणि मग त्याच्यावर टॉर्च टाकल्याबरोबर कळलं अरे ही तर दोरी आहे. पण जेवढ्या काळात माझं पल्पिटेशन वाढलंय, धडधड छातीची वाढली आहे, थरकाप वाढलाय, BP वर खाली काय व्हायचं ते झालंय, हा जो माझ्यावरचा परिणाम आहे हा त्या क्षणार्ध 2 क्षणाचा, हा कशामुळे? जी मुळात नाहीये ते जे भासडं आहे त्याचा हा परिणाम आहे. सिद्धांत असं सांगतो की मुळात जगत नाहीये, मुळात हे जग नाहीच आहे. मग जग मला भासतं आणि भासलेल्या जगातले सुख दुःख मला भेवड घाबरवतात. जे पूर्णपणे या संपूर्ण जगाला परब्रह्म वस्तू मानतात त्यांना जग दिसतच नाही आणि त्यांना जगाची भीती वाटत नाही, जन्म मरणाचं दुःखही होत नाही. जन्म मरण ही भ्रांती आहे असं आदिशंकराचार्य सांगताय. जन्म मरण ही भ्रांती आहे असं मला वाटत नाही, तुम्हाला वाटत नाही, कोणाला वाटत नाही. आदिशंकराचार्यांना वाटतंय, ज्ञानेश्वरांना वाटतंय. याचं कारण काय? या लोकांनी या जगताचं मिथ्यापण अखंड रीतीने ओळखलंय. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, माया जी असते ही तुम्हाला सत्य वस्तूपासून भ्रमित करते, सत्य वस्तूपासून ती तुम्हाला चंचल करते, जे नाही ते दाखवते. मृगजळ ही माया आहे. अशा प्रकारची माया जी मुळात नाही ती माया, हा एक अर्थ आहे. दुसरा हरिमाया असा शब्द जो आहे ते दुसरा अर्थ आहे. हरिमायेचा अर्थ असा आहे परमात्मा स्वतःच्या इच्छेने वाटेल ती अद्भुत निर्मिती करू शकतो. त्याच्या निर्मितीचा आपल्याला ठाव लागत नाही, त्याची कारण परंपरा कळू शकत नाही. असं कसं झालं आणि असं का झालं हे कळू शकत नाही. उदाहरण तुम्हाला मी साधी गोष्ट सांगतो. तुम्हाला मी उदाहरण अशी देतो की जे तुम्हाला पटतील. माऊलीच्या भेटीला चांगदेव महाराज सिंहावरून वाघावरून आले. हातामध्ये त्याच्या नागाचा चाबूक होता. माऊली बसली होती भिंतीवरती. ती माऊली भिंतीला म्हणते, चल बाई एवढा मोठा योगीराज आपल्या भेटीला येतोय, आपण त्या स्वागताला नको का जायला, चल भिंती. आणि भिंत चालू लागली. आणि भिंत ज्या वेळेला
चांगदेवाने ही गोष्ट पाहिली की सजीव पशूंवरती मी माझा संपूर्णपणे नियंत्रण ठेवून त्यांना मी आणतोय. आणि ज्ञानेश्वर माऊली जडभिंतीला चालवताय. चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, असं लिहिलेलं आहे एका महाराजांनी. तुमच्या आमच्यासाठी जी भिंत आहे ती ज्ञानेश्वरांसाठी काय आहे? सजीव वस्तू आहे. आता हा केवढा मोठा भेद आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी जड आहे ती गोष्ट ज्ञानेश्वरांसाठी संपूर्ण चैतन्यमय आहे. हा दृष्टीभेद जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरांची भाषा तुम्हाला कळू शकते का? कळेल का? नाही कळत आपल्याला. का नाही कळत? त्यांचे ते एका लेव्हलवरून बोलतात आणि तुम्ही एका लेव्हलवरून ऐकता. तुम्हाला जड जी वस्तू आहे त्या जड वस्तूमध्ये चेतन तत्व आल्याशिवाय जड वस्तू चलायमान होत नाही, हा तुमचा व्यावहारिक सिद्धांत आहे. तुम्ही जड आहात. जडामध्ये तुमचं आत्मतत्व हे चैतन्य तत्व आहे. म्हणून तुम्ही चालता, बोलता, हलता, हसता, हे सगळं चाललेलं आहे. त्यातलं चैतन्य तत्व निघून गेल्यानंतर तुमचं नुसतं जड तत्व राहिल्यानंतर तुमच्यामध्ये हालचाल होईल का? निष्प्राण देह पडला तनुही निबाण, अशी स्थिती होईल ना आपली. पण या संतांच्या, ज्ञानेश्वर असो की शंकराचार्य असो, यांच्या नेत्रांनाच नाही, यांच्या प्रतीतीमध्ये, नेत्रांना काय दिसतं याला अर्थ नाही, प्रतीतीमध्ये चेतनच चेतन आहे. महायोगी अरविंदांना संपूर्ण पृथ्वी चैतन्यमय दिसत होती. हे आहे काय? हे काय? एक तर त्यांचे तरी डोळे बिघडले, तर आमचे तरी डोळे बिघडले. आमचे डोळे बिघडले. आम्ही त्यांच्यासारखं गच्चीवरती 3ऱ्या 4थ्या मजल्यावर गेल्याशिवाय, 5व्या मजल्यावर गेल्याशिवाय नुसतं आकाश आम्हाला दिसू शकत नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या या जडाच्या विश्वात आहोत तोपर्यंत आम्हाला चैतन्यमय विश्वाची कल्पना येऊ शकत नाही. साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो ना, आधारहीन आपण आकाशामध्ये असे तरंगू शकतो ही कल्पना आपण करू शकतो का? का नाही करू शकत आपण? सामान्य पृथ्वी तत्वाचं आधिक्य असलेले आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेमध्ये पृथ्वीला चिकटून आहोत. पृथ्वीला सोडल्याबरोबर आपण पडून जातो. पृथ्वीला सोडून अंतराळामध्ये नुसते आपण असे तरंगतो. हे आपल्याला पॉसिबल नाही, हे आपल्याला शक्य नाही आहे. याचा पहिला आविष्कार जगामध्ये जर कोणी केला असेल तर तो हनुमंतांनी केलाय. पहिला आविष्कार. कोणत्याही प्रकारचं बाह्य साधन न घेता हनुमंत आकाशात उडतोय. त्या हनुमंतांनी पंख लावले नाही. हनुमंत हेलिकॉप्टरमध्ये बसला नव्हता. हनुमंत स्पुटनिकमध्ये बसला नव्हता. हनुमंत एकटाच एक फक्त पुच्छ आहे. हनुमंताची शक्ती त्याच्या पुच्छात आहे. त्याची सगळी शक्ती त्याच्या पुच्छामध्ये, त्याच्याने तो असं उडतं. हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. अशा अनेक गोष्टी असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की शिवरायांचा त्रिगुण, मायेच्या नंतर सत्वर्जा आणि तम हे 3 त्रिगुण त्यांनी निर्माण केले भगवंतांनी. आधी हरिमाया निर्माण केली. हरिमायेची अगाधता कोणाला. आणि तिसरी गोष्ट ही त्याने एक सांगितलेलं आहे, आपण म्हणतो माया, त्यांच्याजवळ खूप माया आहे. म्हणजे काय? खूप पैसा आहे, खूप श्रीमंत आहे, खूप त्यांच्याजवळ पैसा, अडका, धनसंपत्ती, या अर्थाने व्यावहारिक जगामध्ये ही माया. चौथी गोष्ट माया शब्दाचा, माझ्या आईची माझ्यावर खूप माया होती, म्हणजे लोभ होता, प्रेम होतं माझ्या. असे एका माया या शब्दाचे 5-6 अर्थ आहेत. आपल्याला हरिमाया या शब्दाची संकल्प आहे. हरिमाया म्हणजे हरिनी, श्रीहरिनी आपल्या संकल्पाने आपली आदिमाया निर्माण केली. आणि या आदिमायेने, मी बघा सकाळी सांगताना तुम्हाला, ओंकारावरती अशी जी चंद्रकोर आहे ती माया आहे. तिचंच नाव प्रकृती आहे. प्रकृती तुम्ही आहात, प्रकृती मी आहे. प्रकृती याच्या यावत जितकं दिसतंय. प्रकृतीत 2 तत्व आहेत. कधी कधी हे अगदी तुम्ही अगदी मनामध्ये कोंदून ठेवा. आणि माझं तुम्हाला विनंती आहे की माझ्या भागवतांनी जर तुमच्या चित्तामध्ये जर विचारांचं मंथन सुरू झालं तुम्हाला आनंद वाटेल. आणि जर मला प्रतिवाद करायला माझ्यासमोर कोणी आलं प्रेमाने तर त्याची मी शांती करेन. याचं कारण मला जे बोध झालाय तो मी तुम्हाला देईन. तो बोध तुम्हाला न झाला तर कदाचित मी लहान असेल, कदाचित तुम्ही लहान असाल, पण तो बोध होणे हा मला हरवणे जिंकण्याशी मला मतलब नाही. बोध होणे याच्याशी. भक्तराज महाराजांकडे भक्तराज महाराज असं विधान करायचे, त्या विधानाशी
आपल्याला सहमत होणं कठीणच व्हायचं. मग एक एक तास त्यांच्याशी वादावादी व्हायची. ते इतकं बेफाट वक्तृत्व करायचे, परंतु त्या वक्तृत्वात अंतःसूत्र असायचं. याचं कारण काय? ते सांगायचे की मी माझ्या मतीने बोलतच नाहीये. आपण बोलतोय ते काय करतोय, आपण वाचलेलं, आपल्याला बुद्धी असलेलं आणि त्याच्या आधारावर आपण बोलायचा प्रयत्न करतो. आणि ते काय करतायत, सद्गुरू बोलवतायत आणि ते बोलतायत. त्यामुळे आपल्याला बाह्यतः बघताना असं वाटायचं की हे काहीतरी विसंगत विधान करतायत. ते एकदा मला म्हणाले, मी तर ब्रह्माला मानतच नाही, मी तर मायेलाच मानतो म्हटलं. आणि का त्याने इतकं गोड सांगितलं. ते म्हणाले, अरे माया आहे म्हणून तर ब्रह्माची कौतुक आहे, ब्रह्माला कुठे विचारलं असतं. अगदी बरोबर आहे.